नमस्कार. आज अक्षय तृतीया. खानदेशी भाषेत बोलायचं झालं तर ही आखाजी. आखाजीला काय करावं लागतं, काय परंपरा आहेत, माहेरी येणारी विवाहिता कोणत्या ओढीने माहेरी जाते, या सर्वांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत तावडी भाषेचे अभ्यासक डॉक्टर अशोक कौतिक कोळी आहेत. नमस्कार. त्यांच्याकडून आज आपण एकूणच या आखाजी सणाबद्दल पारंपरिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार अशोक भाऊ. नमस्कार. राम राम मंडळी. आज आहे आखाजी. आखाजी म्हणजे अक्षय तृतीया, वैशाख तृतीया. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारी, अक्षय राहणारी, अखंड अमरत्व, म्हणजे आधी कालापासून चालत आलेली आखाजी आहे. आणि आखाजीचं महत्व आमच्या खानदेशासाठी खास करून जास्ती करू नये. आता हे जास्त कोणाकोणासाठी आहे तर खानदेशी समाज हा कष्टकरी आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे. मग शेती कृषी संस्कृतीमध्ये या आखाजीला लय महत्व आहे. आखाजी ही या शेतीच्या संदर्भात जास्त महत्वाची. तर शेतीमध्ये, शेती वावरामध्ये जे आपले वाडवडीले त्यांचे बाणे राहता, त्या बाण्यांले शेंदूर गिंदूर लावून पूजा करून त्यांना नैवेद्य आवतन देणं पडतं. आणि घरी त्यांचा पितरांची पूजा अर्चना त्यांना जवळ जीव घालणं या आखाजीला खूप लय महत्वाचं आहे. मग या आखाजीला घास टाकणं तर पुरणपोळी आणि आंब्याचा रस, कुळल्या पापला यांचा निवेद आपल्या पूर्वजांना दिला जातो. मग याच्यासोबत या कष्टकरी आपल्या वाडवडिलांची, ज्यांना आपल्यासाठी हे कमाई करून ठेवले, घरदार वावर शेती बाळी, त्यांचे उपकार जाण ठेवणं हे या आखाजीला महत्वाचं आहे. म्हणून त्यांची आठवण म्हणून हे पित्र. आता आगारे पहिले काही असे फोटोन गिटो होते नाही, वावरात बाणे होते आणि मग घरामध्ये त्यांची जी होती त्यांच्यापर्यंत जो घास पोहोचील तो आगारी. जो आगारी टाकली त्याच्यावर जो धुक्क निघे, जो वास निघे, तो वास त्या आपल्या पित्रांना जो जातो बा, अशी त्या अपेक्षा, म्हणजे अशी ती भावना. आणि मग ती भावना त्यांच्यापर्यंत पोहोचते, पित्रांपर्यंत. पित्र जेवायला येतात आपल्या घरी आणि घागर भरून त्यांना तृप्त, त्यांचे ताण बे भागवली जाते. आणि दुसऱ्या दिवसापासून वावराची मेहनत करणं, वावराचे कष्ट, पाल्या खाणं, हिर खाणं. हिर खाण्याला महत्व आहे भाऊ या याच्यात. जर का हिर खाणं असेल तर कुदई टाकणं, कोणतंही नवीन काम. आखाजी म्हणजे नवीन वर्ष आहे शेतकऱ्याचं. या नवीन वर्षाची सुरुवात 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. आणि या मुहूर्ताले सोनं नाणं घेणं असेल, काही व्यवहार करणं असेल, वावर घेणं असेल, हिर खणणे असेल, तर ह्या दिवसाची सुरुवात आहे. आता समजा हे वाडवडिलांचं याद करणं झालं हे घरच्या माणसांकडून, पण या आखाजीची वड जे लागेल राहते ना, खरं सांगा तुम्हाला, ते माय बहिणींले, लेखवार आणले, सोनवार आणले. ती सोनवार लेखबाई बिचारी अशी वाट पाहते मोरावानी, कधी येईन आखाजीन, कधी येईन मुराई, कधी येईन मले घ्याले, कधी मी माहेरी जाते, आणि कधी एकदाची माया संघातनी, मय घरदार, मय माय, मय बहीण, मय वहिनी, मया सगळ्या गणगोत यांच्यामध्ये मी मिसळते, याची ती वाट पाहते. तिला लय अशी ओढ लागेल राहते आखाजीची. ह्या आपल्या खानदेशामध्ये दिवाळी आणि आखाजी हे दोनच सण महत्वाचे. आणि आखाजीला काय येते घरी तर ती वर्षभर सासरी नांदते म्हणजे काय, तिच्या डोक्यावरचा पदर पडू देत नाही, खायला मनासारखं भेटत नाही,
किंवा राबराब राबणं, मग या सगळ्यांतून इसावा भेटला पाहिजे. म्हणून आखाजी हे माहेर तिले लावून दिले. मग घरी आले, माहेर आले की ते मनासारखं खाते. भाऊ तिले रस आणतो, कुरडया आणतो, माय करते, बाप करतो आणि मग मस्तपैकी झोके बांधून देतो भाऊ. झोक्यावर त्या बसता, झोके घेता आणि झोके घेता घेता ते गाणे म्हणता. गाणे म्हणजे त्यांच्या ज्या मनातला साचलेल्या भावना आहे, क्षीण आहे, श्रम परिहार आहे, तो या भावना त्या गाण्याच्या रूपानं त्या प्रकट करता. मग खेसर करता एकमेकीच्या अं, म्हणत हे करतील, सोंग करतील, असे अनेक प्रकार आहे. काही ठिकाणी बार केला जातो. आता बार हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. बार खेळणे म्हणजे काय? ह्या गावच्या बाया आणि त्या गावच्या बाया. पूर्वी पहिले नदीकाठीच गाव होते, आता बी नदीकाठीच आहे. आणि त्या नदीकाठावर तिकडच्या बाया आहेत आणि इकडच्या बाया नदीकाठावर जमत. आणि मग त्या बार म्हणजे काय? बाण सोडत. बार म्हणजे बाण. बाण कशाचा सोडत? शब्दाचा, गाण्याचा, उखाण्यांचा, आखाण्यांचा आणि त्या एकमेकीवर त्या बार सोडत. त्याला म्हणत बार खेळणे. या आखाजीला सगळं बाया करत. म्हणजे तुमच्या मनामध्ये जे जे असेल ते समजा साचून बाहेर नेऊन जात होतं. नंतर आखाजीला आता शेतकरी नवीन शेत घेणे, त्याच्या वावरामध्ये काय पेरणे काय नाही त्याच्या आराखडा तो तयार करतो. मजूर आले आखाजीच्या दिवशी, त्याचं साल ठरवलं जात होतं आणि त्या साल ठरवल्याचा दिवस म्हणजे आखाजी साल. आता आखाजी म्हणजे खास करून चेष्टा मस्करी करणे, श्रम परिहार करणे. मग चेष्टा कोणाची करायची? वहिनीची, भाऊजाईची. मग त्या भाऊजाईची वहिनीची चेष्टा या गाण्यातून केलेली बघा. वहिनीला करू शिरा शिरा, काय करू बहिणा बाळ रडतो हिरा. म्हणजे इच्छा तर आहे शिरा करायची, पण बाळ रडतोय. म्हणजे करी मी तुला शिरा, पण बाळ रडतोय. वहिनीला करू शिरा शिरा, काय करू बहिणा बाळ रडतो हिरा. वहिनीला करू बुंदी बुंदी, काय करू बहिणा लेक मोठी छंदी. वहिनीला करू बुंदी बुंदी, काय करू बहिणा लेक मोठी छंदी. पुढे वहिनीला घेऊ लुगळं लुगळं, काय करू बहिणा दुकान नाही उघडं. वहिनीला घेऊ लुगळं लुगळं, काय करू बहिणा दुकान नाही उघडं. वहिनीला शिव चोई चोई, काय करू बहिणा शिंपी मोठा भोई. वहिनीची भरू ओटी ओटी, काय करू बहिणा मुंगसानं नेली वाटी मुंगसानं नेली वाटी. वैभव आहे.